सेवानिवृत्तीनंतर काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो। पण वर्ध्याच्या गणित विषय शिकवणाऱ्या मिरपूरकर सरांनी या प्रश्नाचं उत्तम उत्तर शोधलंय। निवृत्तीनंतरही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना विनामूल्य गणित विषय शिकवून निस्वार्थ सेवा देणाऱ्या शिक्षकांच्या कष्टाची ही चांगली बातमी बघूयात। शिक्षण आता तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे, पण तरी सुद्धा ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी सारख्या विषयांसाठी संघर्ष करावाच लागतोय। अशाच विद्यार्थ्यांसाठी वर्ध्याचे एक सेवानिवृत्त शिक्षक झगडतायत। गणितासारख्या विषयामध्ये प्रावीण्य मिळावं यासाठी सेवानिवृत्त झालेले शिक्षक राजेंद्र मिरपूरकर विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवतायत। मला गणित शिकवायचा खूप इंटरेस्ट आहे, खूपच आवड आहे। मी ज्यावेळेसपासून नोकरीवर लागलो त्यावेळेसपासून मी असे एक्स्ट्रा पिरियड्स केले। गणित हा विषय थोडा कठीण असतो, क्लिष्ट असतो। शाळेच्या वेळेमध्ये तो पूर्ण होऊ शकतच नाही, त्यामुळे त्यांना अतिरिक्त वर्ग घेऊन शिकवल्याच गेलं पाहिजे। मला रिटायर्ड होऊन 4 वर्ष झाली, गणित शिकवल्याशिवाय करमत नाही। मग कुठे शिकवायचं तर मी या शाळेत येतो। सेवानिवृत्तीनंतरची ही धडपड विद्यार्थ्यांना फायद्याची ठरतीये। शिवाय निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी झोकून काम करण्याची ही शिक्षकी वृत्ती इतर शिक्षकांना सुद्धा आदर्श देणारी आहे। तरोडा इथे गावखेड्यातल्या विद्यार्थ्यांना गेल्या 4 वर्षापासून कुठलाही मोबदला न घेता राजेंद्र मिरपूरकर सर गणित शिकवतायत। तर जिद्द तयार करणे हे शिक्षकाचं काम आहे। का विद्यार्थ्याच्या मनामध्ये जिद्द झाली पाहिजे, त्याला काहीतरी आलं पाहिजे, या दृष्टीनं प्रयत्न टीचर लोकांनी केला पाहिजे। आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याच पद्धतीनं त्याच तोडीनं जर समजा चांगला अभ्यास केला तर आम्ही मात्र आमच्या जीवनात पुढे गेल्याशिवाय राहणार नाही। माझं एक काम आहे का झिरो से हिरो बनाव, झिरो से हिरो बनाव। येत नाही त्यांना शिकवा। ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग मिळणं कठीणच आहे। त्यातही गणितासारख्या विषयात जर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं असेल तर तशा मार्गदर्शनाची गरज आहे। पण गावातील अनेक विद्यार्थी महागड्या शिकवणीपासून लांबच राहतात। ज्यांना शिकवणी मिळत नाही किंवा आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे शिकवणी वर्ग लावू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवण्याचं काम मिरपूरकर सर करतायत आणि विद्यार्थी सुद्धा त्या संदर्भात समाधान आणि आनंद व्यक्त करतायत। सर खूप चांगले शिकवतात आणि मला असं वाटलंच नव्हतं कधी की असं पण कोणी आहे की ते बिना पैसे घेऊन आपल्याला एवढं चांगलं शिकवते। मला खूप चांगलं वाटते कारण की आम्हाला फ्रीमध्ये शिकायला भेटून 95च्या वरती मार्क अपेक्षित आहे। मग सर त्या पद्धतीने शिकवते आणि मी अभ्यासही करतो। सर खूप चांगल्या प्रकारे शिकवतात, समजलं नाही तर पुन्हा सांगतात आणि सरांच्या बद्दल खूप आदर आहे। राजेंद्र मिरपूरकर सर हे निवृत्तीनंतर तरोडा या गावामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देत आहेत। महत्त्वाचं म्हणजे यासाठी सर कुठलंही शुल्क आकारत नाहीत। नित्यनेमाने तरोडा गावात पोहोचायचं आणि विद्यार्थ्यांना शिकवायचं हा त्यांचा ध्यास आहे। अभ्यास करा सर शिकवतात, एवढे मन लावून शिकवतात, अभ्यास करून येतात, मन लावून शिकवतात। मग आपल्याला शिकलंच पाहिजे, एक आवड निर्माण होईपर्यंत त्याचा धाक। परंतु आता मात्र ते सरकारनंच रोखून टाकलं। विद्यार्थ्यांना रागवायचं नाही, विद्यार्थ्यांना मारायचं नाही, विद्यार्थ्यांना काही करायचं नाही। पण जर शिक्षक इमानदार असेल आणि चांगला शिकवत असेल तर त्यानं मारलं तरी पोरगा घरी जाऊन आपल्या आई वडिलांना कधीही सांगत सुद्धा नाही। हा आपला 37 वर्षाचा अनुभव आहे। सावली, सास्ताबाद, तरोडा, माणगाव या गावातून विद्यार्थी तरोडा इथल्या शाळेत पोहोचतात। ज्यांना गणित शिकायचं आहे असे विद्यार्थी वर्गात हजर असतात। सरांच्या शिकवणीने विद्यार्थी सुद्धा समाधानी होतात। ग्रामीण भागामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणारे विद्यार्थी या सरांनी उत्तीर्ण केलेले आहेत।
आणि त्याचाच परिणाम म्हणून विजय गोपाल, झडशी, अल्लीपूर, तरोडा इथल्या विद्यार्थ्यांच्या 10वीच्या गुणात भर पडली आहे. आजच्या काळामध्ये असा शिक्षक मिळणं कठीण गोष्ट वाटत असेल तर राजेंद्र मिरपूरकर आपला हा विचार खोटा ठरवतील. वर्ध्याहून पंकज गादगेंसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज.